चौधरी ऑप्टिशियन्स, स्टाईल पण आणि डोळ्यांची काळजी पण एकाच ठिकाणी, अशोकनगर, सातपूर, नाशिक। जाधव संकुल ग्रुपचे संचालक गौरव जाधव यांचा वाढदिवस समाज उपयोगी उपक्रमाने साजरा। जाधव संकुल ग्रुपचे संचालक तथा युवा नेतृत्व श्री गौरव नंदुशेठ जाधव यांचा वाढदिवस विविध समाज उपयोगी उपक्रम राबवून उत्साहात साजरा करण्यात आला। वाढदिवसानिमित्ताने माडा जाधव संकुल परिसरातील विशेष मुलांना भोजन देण्यात आले, तसेच त्यांना शालेय साहित्य व ड्रेसही वाटप करण्यात आले। जाधव कुटुंबियांचा सातपूर विभागात सामाजिक कार्याचा मोठा वारसा आहे। माजी सातपूर प्रभाग सभापती श्री नंदुशेठ जाधव तसेच नगरसेवक श्री मधुकर शेठ जाधव यांनी जपलेला समाजसेवेचा वारसा गौरव जाधव पुढे नेत आहेत। जाधव संकुल ग्रुपच्या वतीने अनेक गरजू नागरिकांना वेळोवेळी मदतीचा हात दिला जातो। समाजकार्य करण्यासाठी श्री मधुकर जाधव, श्री नंदुशेठ जाधव, श्री निलेश जाधव, रोहित जाधव यांचा नेहमीच पुढाकार असतो। समाजसेवेचा हा वारसा पुढे नेण्यासाठी गौरव जाधव यांनी आपला वाढदिवस गरजू व विशेष मुलांसोबत साजरा करण्याचा निर्णय घेतला। या उपक्रमाअंतर्गत माडा जाधव संकुल परिसरातील मुलांना घरी बोलावून त्यांना भोजन देण्यात आले, तसेच शालेय साहित्य, ड्रेस भेट देण्यात आले। या समाज उपयोगी उपक्रमाचे सातपूर परिसरात कौतुक होत आहे। जाधव कुटुंबीय कोणताही मोठेपणा न करता सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीसाठी नेहमीच तत्पर असतात। यापुढेही सामाजिक कार्य अशाच पद्धतीने सुरू ठेवणार असल्याचे गौरव नंदुशेठ जाधव यांनी सांगितले आहे। असा प्रश्न संस्थेसमोर उभा राहिला तर त्यावेळेला आपल्या सातपूर परिसरामध्ये दानशूर व्यक्तिमत्व म्हणून जाधव परिवार ओळखला जातो। तर जाधव परिवाराकडे आपण विनंती केल्यानुसार त्यांनी आपल्याला जाधव संकुल अंबल रोडची एक छोटीशी ऑफिसची खोली उपलब्ध करून दिली। त्या ठिकाणी 2010 ते 13 पर्यंत आपण त्या ठिकाणी शाळा भरवली आणि आपल्या शाळेचा श्री गणेशा हा जाधव परिवारामुळे झाला हे अभिमानानं या ठिकाणी सांगावंसं वाटतं। आणि या ठिकाणी 3 वर्ष आपण त्यांच्या ऑफिसमध्ये शाळा भरवली, त्यानंतर अंबड लिंक रोडला समाज मंदिरामध्ये आणि आता नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं आपल्याला छानशी इमारत सुद्धा त्या ठिकाणी मिळालेली आहे। म्हाडा आशीर्वाद नगर या ठिकाणी आपली एकूण 60 मुलांची शाळा त्या ठिकाणी भरवली जाते। आपल्याकडे अवघ्या 1.5 ते 2 वर्षापासून मुलं आहेत, त्यामध्ये आपण 0 ते 6 वयोगटाची मुलं आहेत तर त्यांच्यासाठी अर्ली इंटरव्हेन्शन उपक्रम त्या ठिकाणी राबवला जातो। त्यानंतर काही मुलांना स्वतःच्या हाताने तुम्ही बघितलं जेवण करता येत नाही, स्वतःच्या हाताने कपडे घालता येत नाही, या छोट्या छोट्या बेसिक स्किल त्यांना शिकवावं लागतं आणि ह्या मुलांची शाळा सुद्धा वेगळ्या प्रकारची असते। एखादा मूल जर समजा 10 वर्षाचा असेल तर त्याचं मानसिक वय जे आहे 3 ते 4 वर्षाप्रमाणे असतं आणि या दिव्यांग प्रकारामध्ये अंध मुलांची शाळा वेगळी असते, त्यांचं शिक्षण पद्धती वेगळी असते। त्याचबरोबर कर्णबधिर मुलांची शाळा वेगळी असते, शिक्षकही वेगळा असतो। त्याचबरोबर हे सुद्धा मुलं दिव्यांग प्रकारामध्ये मोडले जातात। हे मुलं मतिमंद आणि बौद्धिक अक्षमता प्रकारामध्ये मोडले जातात आणि हे करत असताना आपल्या ह्या मुलांसाठी शिक्षक सुद्धा वेगळ्या प्रकारचे त्यांचं डीएड वेगळं झालेलं आहे। एका शिक्षकाकडे फक्त 10 मुलं असतात, जेणेकरून 1 to 1 शिक्षण त्यांना दिलं गेलं जाईल आणि वर्ग पद्धती सुद्धा आपण नॉर्मली शाळेमध्ये 1ली 2री वर्ग असतात, या मुलांचे वर्ग अर्ली इंटरव्हेन्शन, प्री प्रायमरी, प्रायमरी, सेकंडरी, प्री वोकेशनल, वोकेशनल अशा पद्धतीचे त्यांचे वर्ग आहे। नुसते मुलं गोळा आणून ठेवत नाही आपण। आतापर्यंत आपल्या ह्या शाळेतले मुलं स्वतःच्या हाताने जेवण करतायत, व्यवस्थित लेखन वाचन करतायत। त्याचबरोबर आपल्या शाळेतले काही विद्यार्थी स्टेट लेवलचे रनर सुद्धा आहेत। आमच्या शाळेतली विद्यार्थी दीपाली पांडे ही स्टेट लेवलची रनर आहे। त्यानंतर आपल्या शाळेतले हे जे विद्यार्थी आहेत दिसतं तसे नाहीये। आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासनाचं दिव्यांग कल्याण आयुक्तालयाचे 2 नाटकं बसवले 2 वर्षी। त्यापैकी आमच्या शाळेतला सुमित निकम याने अभिनय उत्कृष्ट या प्रकारामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उत्कृष्ट अभिनयाचं प्रमाणपत्र मिळवलं, 1 नंबर आला। त्यानंतर दुसऱ्या वेळेला आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांचं त्यांचं अभिनय आणि त्याचबरोबर त्यांची वेशभूषा चांगली होती, याच्यासाठी सुद्धा त्यांना उत्कृष्ट अभिनय आणि त्यांचा मेकअप चांगला असल्यामुळे ते सुद्धा त्यांना प्रमाणपत्र महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात आलं। हे काम गेली संस्था आता 16 वर्षापासून करत आहे। तुमच्या आमच्या सहकार्यातून ही संस्था चालत आहे। जे कोणी
थोडी थोडी मदत करतात, त्या माध्यमातून ही संस्था चालते. त्यामध्ये जाधव परिवाराचा हा खूप मोलाचा वाटा आहे संस्थेमध्ये. आज या ठिकाणी गौरवदादाच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आपण जमलो, मुलांना छानसं जेवण दिलं. प्रत्येक जण विकत आनंद घेण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु हा जाधव परिवार जो आहे आनंद देण्याच्या प्रयत्नात असतो. तर यासाठी या चॅनलला आपण शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.